हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण क्लास 5th मॅथ्स या विषयाची 2023-24 म्हणजेच मागील वर्षीची सेकंड सेमिस्टरची एक सराव प्रश्नपत्रिका सोडवू, जी समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे आकारी मूल्यमापन 2 यावर आधारित आहे. तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये सोडूया. यामध्ये दोन प्रकारचे प्रश्न असतात. पहिला प्रश्न असतो जो प्रात्यक्षिकावर आधारित असतो 10 मार्काला, आणि त्यानंतर लेखी परीक्षा. तर त्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपण इथून पुढे पाहू. तर पहिला प्रश्न असा आहे, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. त्यातला पहिला, कॉस्ट ऑफ टीव्ही इज ₹75,380. Write it in words. So it is 75,000. So 75,380 rupees. So this is the cost of the TV, and we can write this in words like this: 75,380. Next question, write the amount written on the check in figures. इथे या चेकवर हा नंबर लिहिलाय जो वर्ड्स मध्ये लिहिलाय, अक्षरात लिहिलाय, तो आपल्याला अंकात लिहायचा आहे. 45,510 असा नंबर आहे. 45,000 म्हणजे 45, त्यानंतर 510 म्हणजे 45,510. तर या पद्धतीने हा नंबर आपण अंकात लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, राइट द अल्टरनेटिव्ह इन द बॉक्स which does not show the expanded form of 72,945. तर या चार पैकी कोणता ऑप्शन म्हणजे हा नंबर, या नंबरचा एक्सपांडेड फॉर्म नाही असं विचारलं. म्हणजे बाकीचे तीन त्याचे एक्सपांडेड फॉर्म्स आहेत, फक्त एकच कुठला तरी नाही, तो कोणता ते ओळखायचा. आता याच्यामध्ये 7 हा 10,000 प्लेसला आहे, 2,000 प्लेसला आहे, 900 प्लेसला आहे, 4 10 प्लेसला आहे आणि 5 युनिट्स प्लेसला आहे. मग इथं आपल्याला ह्या चार पैकी कोणत्या पर्यायामध्ये त्यांच्या चुकीची व्हॅल्यू दिल्यात, तर इथं पर्याय क्रमांक 3 आपल्याला दिसतोय, ज्याच्यामध्ये 7 ची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती बरोबर आहे 72,000, 2 ची पण बरोबर आहे 2,000, पण 9 ची चुकलेली आहे. इथं 900 पाहिजे, त्याच्याऐवजी 90 दिले. याचा अर्थ ही जी किंमत दिली ऑप्शन नंबर 3 मध्ये ती चुकीची आहे, बाकीचे सर्व बरोबर आहे. त्यामुळे इथं करेक्ट अल्टरनेटिव्ह 3 आहे. या बॉक्स मध्ये लिहायचं 3. नेक्स्ट क्वेश्चन, ऍड. या दोन्हीची बेरीज करायची आहे. 5 आणि 9 14, इथं हातचा 1 द्यायचा, 2 आणि 2 4 होतील, 9 आणि 7 16, पुन्हा एक हातचा दिला तर 4 अधिक 0 4, आणि हे 4 आहे तसे. सो 44,644 ही येईल बेरीज. त्याच्यानंतर पुढे वजाबाकी करायची आहे. 8 तून 6 गेले, 2 शिल्लक राहिले. तिथं 2 मधून 9 जात नाहीत म्हणून 12 घ्यायचे. 12 तून 9 गेले 3, हातचा परत दिला 8 झाले. आता पुन्हा 5 मधून 8 जात नाहीत, मग इथं 15 तून 8 गेले 7 राहिले, हातचा परत दिला 9 झाले. 17 तून 9 गेले 8 उरले, पुन्हा हातचा परत दिला 4 तून 1 गेला 3. सो 38,732. दॅट इज द सबट्रॅक्शन. पुढचा आहे मल्टिप्लाय, गुणाकार करायचा आहे. 13 91, हातचे 9, 78 78 आणि 9 87, 7 हातचे 8, त्यावरचे 65 आणि 8 73. सो 7,371. दिस इज द आन्सर. त्यानंतर 14 न 8,750 ला भागायचं आहे. सो वी हॅव टू डिवाइड 8,750 बाय 14. इथं पहिल्यांदा 6 चा भाग जाईल. 14 गुणिले 6 84. 87 मधून 84 वजा गेले तर 3 शिल्लक राहील. पुढचे 5 उतरून घेऊया. 14 दुने 28, 2 चा भाग जाईल. मग 35 वजा 28 7 उरतील, त्याच्यावर एक 0 लिहून घेऊ. 14 5 70, मग 5 चा भाग जाईल आणि इथे 70, 70 वजा 70 0, त्यामुळे भाग लागेल 625 चा. नेक्स्ट क्वेश्चन, इफ कॉस्ट ऑफ पेंटिंग इज ₹50 per square meter, then find the cost of painting of wall which is 7 meter long and 5 meter broad. तर हा क्वेश्चन ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये आपल्याला दिला आहे. तिथं पहिल्या स्टेप मध्ये एरिया ऑफ वॉल काढायचा आहे. सो फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ रेक्टँगल इज लेंथ इंटू ब्रेथ. ही वॉल रेक्टँग्युलर असल्यामुळे हा फॉर्म्युला वापरला आहे. मग लेंथ 7 मीटर लिहिलेलीच आहे आणि ब्रेथ आहे 5, त्यामुळे या पहिल्या बॉक्समध्ये 5 लिहायचं. 7 गुणिले 5 35 येईल. सो एरिया इज 35 स्क्वेअर मीटर. तर एका मीटरला रंगवण्याचा खर्च 50 रुपीज आहे. म्हणजे 35 स्क्वेअर मीटर रंगवायला किती लागतील हे काढायला 35 ला 50 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 35 आणि 50 यांचा गुणाकार करायचा, उत्तर येईल 1750 रुपीज. नेक्स्ट क्वेश्चन,
A runner completes 6 rounds every day of a ground having perimeter 120 meter. Find the distance covered in 6 rounds. एका राऊंड मध्ये 120 मीटर जातोय तर 6 राऊंड मध्ये किती अंतर कव्हर होईल ते काढायला डिस्टन्स कव्हर्ड इन 6 राऊंड म्हणजेच काय 6 ला 120 ने मल्टिप्लाय करायचं कारण एका राऊंड मध्ये 120 मीटर जातोय तर 6 राऊंड मध्ये किती हे काढायला 120 ला 6 ने गुणायचं दॅट इज 720 meters. Next question, calculate the area of the figure drawn on the graph paper. हा एक जो एरिया आहे त्याचं इथं माप दिलेलं आहे 1 स्क्वेअर सेंटीमीटर. तर हे रंगवलेला जो भाग आहे तो किती आहे ते मोजायचा आहे. मग इथे ब्लॉक्स मोजूया. हा एक आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 and 14. त्यामुळे एकूण 14 हे एक सेंटीमीटरचे बॉक्सेस आहेत. त्यामुळे एरिया आहे 14 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे इथं एका बॉक्सचा जो एरिया आहे तो 1 आहे. मग असे ब्लॉक्स किती आहेत तर 14. त्यामुळे एकूण एरिया किती होईल 14 into 1 14 स्क्वेअर सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. पहिला आहे एनसर्कल द प्राईम नंबर्स. म्हणजे हे नंबर्स दिलेत त्यातले प्राईम नंबर्स कुठले कुठले आहेत त्यांना गोल काढायचा. मग 51 हा काय प्राईम नंबर नाही कारण त्याला 51 सोडून 17 न भाग जातोय 3 न भाग जातोय त्यामुळे तो काय प्राईम नंबर असू शकत नाही. 52 हा इव्हन नंबर आहे तोही प्राईम नंबर नाही. 53 इज अ प्राईम नंबर कारण त्याला फक्त 53 नच भाग जातोय आणि उरलेल्या बाकीच्या या संख्यांपैकी आणखी एक आहे 59. सो दीज आर दी ओनली 2 प्राईम नंबर्स अमंग द गिवन नंबर्स. ह्या दिलेल्या नंबर्स पैकी फक्त हे दोनच प्राईम नंबर्स आहेत. आता बी क्वेश्चन असा एन सर्कल डिव्हायजर्स ऑफ 60. म्हणजे हे काही नंबर्स दिलेत 21 60 17 15 यातले डिव्हायजर्स 60 चे कोणते कोणते आहेत तर एक तर 60 न स्वतः त्याला भाग जाईल आणि 15 गुणिले 4 बरोबर 60. 21 आणि 17 काही त्यांना भाग जात नाही. सो दीज आर नॉट द डिव्हायजर्स ऑफ 60. फक्त डिव्हायजर्स ऑफ 60 कोणते तर 60 अँड 15. तिसरा क्वेश्चन असा आहे एन सर्कल द कंपोजिट नंबर्स. म्हणजे ह्यापैकी कंपोजिट नंबर्स कोणते आहेत तर जे प्राईम नाहीत ते कंपोजिट. आता 17 19 हे प्राईम नंबर्स आहेत त्यामुळे ते कंपोजिट असू शकत नाहीत. 20 हा कंपोजिट नंबर आहे. 23 पुन्हा प्राईम नंबर आहे त्यामुळे तो कंपोजिट असू शकत नाही. 24 हा सुद्धा कंपोजिट नंबर आहे. सो अमंग दीज नंबर्स 20 and 24 आर प्राईम नंबर्स. नेक्स्ट क्वेश्चन, अ पेन्सिल कॉस्ट 3¼ rupees while a pen cost quarter to 15 rupees. What will be the total cost of both? म्हणजे एका पेनची आणि एका पेन्सिलची किंमत दिली. एका पेन्सिलची किंमत आहे 3¼ rupees. क्वार्टर म्हणजे 25. म्हणजे एका पेनची किंमत आहे 3.25 डेसिमल मध्ये आपण लिहू. आणि पेनची किंमत आहे क्वार्टर टू 15 रुपीज म्हणजे पावणे 15 म्हणजे आपण असे लिहू शकतो 14.75. तर यांची एकत्रित किंमत विचारली म्हणजे या दोन्हीची करायची ऍडिशन. 5 आणि 5 10 ह्याचा 1 8 आणि 2 10 ह्याचा 1 4 आणि 4 8 आणि 1 आहे तशीच आणि डेसिमल खाली डेसिमल. मग 18.00 म्हणजेच काय रुपीज 18. त्यामुळे या दोन्हीची एकत्रित किंमत असणार आहे 18 रुपीज. नेक्स्ट क्वेश्चन, इन 1 year tree grew from 2.72 meter to 4.67 meter. Hence the height of the tree increased by how many meters? एका वर्षात झाडाची उंची 2.72 मीटर वरून 4.67 मीटर झालेली आहे. तर उंचीत वाढ किती झाली हे काढायचं आपल्याला. मग ते काढायला जी वाढ झाली म्हणजेच एक वर्षानंतर याची उंची 4.67 मीटर होती त्याच्यातून एक वर्षापूर्वी त्या झाडाची जी उंची होती ती वजा करायची. इट इज 2.72. ही वजाबाकी करताना 7तून 2 गेले 5. इथं 6तून 7 जात नाही म्हणून 16तून 7 घालवायचे 9 उरतील. डेसिमल खाली डेसिमल आणि इथं 16 केल्याबद्दल तिथं हातचा परत यायचा 4तून 3 गेले 1. त्यामुळं उंची कितीनं वाढली तर 1.95 मीटरनं उंची वाढली. नेक्स्ट क्वेश्चन, इफ राधिका बॉट 16 gram 450 milligram gold in January and 24 gram 790 milligram gold in December, what is the total weight of gold she bought? तिनं 2 वेळा सोनं घेतले. पहिल्यांदा घेतले 16 ग्रॅम 450 मिलीग्रॅम. मग हेच आपण असं लिहू शकतो 16.450. आणि जानेवारी महिन्यामध्ये घेतलेला आहे
फॉर 24 ग्रॅम 790, म्हणजे हेच आपण असं लिहू शकतो 24.790 ग्रॅम करायची बेरीज, म्हणजे होईल त्याचं एकूण तिने घेतलेलं सोनं. सो 0 + 0 0 येईल, 9 आणि 5 14, ह्याचा परत 8 आणि 4 12, ह्याचा परत 6 आणि 4 10 आणि 1 11, पुन्हा ह्याचा परत आणि 4 डेसिमल खाली डेसिमल. त्यामुळे तिने एकत्रित घेतलेलं सोनं 41.240 ग्रॅम, म्हणजेच 41 ग्रॅम अँड 240 मिलीग्रॅम. Next question is, a water tank in a school holds 927 liters 500 milliliters of water. If 229 liters 700 milliliters of water remain in the water tank at the end of the school, how much water was used? मग किती पाणी वापरले गेले हे काढायचं आहे. दिले सुरुवातीला पाणी त्याच्यामध्ये एवढं होतं 927 लिटर्स आणि 500 मिलीलिटर्स, म्हणजेच 927.500 मायनस शेवटी शिल्लक एवढं राहिलेलं आहे 229.700. म्हणजे वजाबाकी करायची. शून्यातून शून्य गेले शून्य, इथेही शून्य, 15तून 7 गेले 8, डेसिमल खाली डेसिमल, इथं 15 घेतल्याबद्दल हातचा घ्यायचा, 10 होतील. 17तून 10 गेले 7 राहिले, पुन्हा हातचा परत दिला. 12तून 3 गेले 9 राहिले, पुन्हा हातचा परत दिला. 9तून 3 गेले 6. 697.800 लिटर्स एवढं पाणी शिल्लक राहील. Next question, if Pia bought 8 packets of biscuits and each packet is for ₹30, how many rupees will she have to pay the shopkeepers? जे पियानं 8 पॅकेट घेतले बिस्किटचे आणि एका पॅकेटची किंमत 30 रुपये आहे. मग टोटल कॉस्ट किती होईल हे कळायला काय करायचं, तर एका पॅकेटची जी किंमत आहे 30, त्याला एकूण पॅकेट्स घेतलेले आहेत 8, त्यानं गुणायचं. मग 8 गुणिले 30 म्हणजेच 240 रुपीज. तर एवढे रुपीज त्याला शॉपकीपरला द्यावे लागतील. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी सर्फेसेस अ क्यूब हॅव? या क्यूबला सरफेस किती आहेत? तर आपण सरफेस हा पहिला, त्याच्या समोरचा हा दुसरा, ह्या बाजूला तिसरा, त्याच्या समोर चौथा, वरचा 5वा, त्याच्या खाली 6वा, एकूण 6 सरफेसेस आहेत. म्हणजे ऑप्शन 4 इज द करेक्ट आन्सर, त्यामुळे या बॉक्समध्ये लिहायचे 4. नेक्स्ट क्वेश्चन, observe the net and write the name of 3-dimensional figure. ज्याच्यापासून 3-dimensional figure कोणती तयार होईल पहिल्या आकृतीपासून, तर याच्यामध्ये एक जर आपण बॉक्स विचारात घेतला तर त्याची लेंथ आणि ब्रेड्थ वेगवेगळी आहे. त्यामुळे याच्यापासून क्युबॉइड तयार होईल, कारण क्युबॉइड मध्ये लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट वेगवेगळे असतात. आणि दुसऱ्या आकृतीमध्ये हा जो बॉक्स आहे त्याच्या सर्व बाजू सारख्या दिसतात, त्यामुळे त्याच्यापासून तयार होईल क्यूब. नेक्स्ट क्वेश्चन, the number of farmers growing various crops in a village is given in the table. Draw a pictogram using given information. या टेबल मध्ये काही क्रॉप्सची नावं दिलीत आणि त्याच्यासाठी ते क्रॉप किती शेतकरी घेतात, ते पीक किती शेतकरी घेतात, नंबर ऑफ फार्मर्स ते दुसऱ्या कॉलम मध्ये दिलेलं. जसं की कॉटन 72 शेतकरी घेतात, तूर 64, मेज 40, जवार 32. तर याच्यावरून पिक्टोग्राम आपल्याला तयार करायचा आहे आणि इथं स्केल असं दिलंय, यूज दिस वन पिक्चर. हा एक पिक्चर आपल्याला वापरायचा आहे 8 फार्मर्ससाठी. मग आता कॉटनचे जर 72 फार्मर्स असतील, 72 शेतकरी असतील, तर तिथं असे किती पिक्टोग्राम्स करायचे, तर मग 72चे आपल्याला फोड करावे लागेल. जसं की इथं पहिला आता कॉटन आहे, तर तो कॉटन हे पीक घेणारे 72 शेतकरी आहेत. मग 72 मध्ये 8-8चे किती भाग होतील, तर त्याला 72ला 8 न भागायचं 9. याचा अर्थ हे जे पिक्टोग्राम्स आहेत हे अशा पद्धतीनं, तर हे 9 काढावे लागतील. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. तर हे कॉटन साठी झालं. दुसरं पीक आपल्याला दिलं होतं तूर, तर तूर घेणारे शेतकरी आहेत 64. मग एक तो जो पिक्टोग्राम आहे किंवा ते फेस वापरले ते 8 शेतकऱ्यांसाठी, मग 64 साठी किती वापरायचं, तर त्याला 8 न भागायचं. म्हणजे इथं ते पिक्टोग्राम्स येणार आहेत 8 तूरसाठी. त्याच्यानंतर पुढचं पीक आहे मेज, मका. ते पीक घेणारे शेतकरी आहेत 40, मग त्यालाही 8 न भागलं तर 5 शिल्लक राहतील. त्यामुळे इथं हे असे 5 पिक्टोग्राम्स वापरायचे. आणि शेवटचं पीक आहे जवार. ते पीक घेणारे शेतकरी आहेत 32, त्याला जर 8 न भागलं
तर 4चा भाग जाईल म्हणजे इथं 4 पिक्टोग्राम्स असे वापरावे लागतील. तर अशा पद्धतीने आपण पिक्टोग्राम काढू शकतो.